श्रीकृष्णाची भक्ती करायला मिळणे खूप भाग्याचे आहे। जो कृष्णाचा भक्तिभावाने सेवक होतो तो सर्व जग जिंकतो। श्रीकृष्णाला योगेश्वर युगप्रवर्तक म्हणतात। श्रीकृष्णाचे संपूर्ण जीवनच मार्गदर्शक आहे। त्याच्या जीवनातल्या प्रत्येक घटनेतून माणूस खूप काही शिकू शकतो। त्याने सांगितलेली कूटनीती तर आजही अभ्यासली जाते। जीवन कसे जगावे, भक्ती कशी करावी, योग्य काय अयोग्य काय, आत्म्याचा प्रवास कसा होतो, तसेच या जीवनाचे कारण काय व उद्दिष्ट काय असावे, मोक्ष कसा मिळेल, हे आणि असे अगाध ज्ञान स्वतः श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवद्गीतेच्या स्वरूपात दिले। भगवद्गीतेचा अभ्यास करण्यात संपूर्ण आयुष्य जरी व्यतीत केले तरी ते कमीच पडेल। इतके असामान्य ज्ञान त्यातून मिळते। श्रावण महिन्यातील वद्य अष्टमीला भगवान कृष्णाचा जन्म झाला होता। तो दिवस गोकुळाष्टमी म्हणून ओळखला जातो। जो कोणी भगवान श्रीकृष्णाची पूर्ण भक्तिभावाने सेवा करतो, भगवान श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने त्याला जगातील प्रत्येक सुख प्राप्त होते। श्रीकृष्ण सदैव सर्वांच्या कल्याणासाठी या जगात विराजमान आहे। या व्हिडिओत भगवद्गीतेतील काही महत्त्वाच्या आणि सुंदर शिकवणी निवडल्या आहेत, ज्या तुम्हाला ऐकायला नक्कीच आवडतील। जर तुम्ही तुमच्या जीवनात या शिकवणींचे पालन केले तर तुमच्या जीवनात यश आणि आनंदाचे आगमन होईल। आपण आपल्या मनावर नियंत्रण ठेवले नाही तर ते आपल्या शत्रूसारखे वागू लागते। प्रेम हा एक असा अनुभव आहे जो मनुष्याला कधी पराजित होऊ देत नाही, आणि घृणा हा असा अनुभव आहे जो माणसाला कधीच जिंकू देत नाही। आयुष्य म्हणजे भविष्यकाळ किंवा भूतकाळ नव्हे, तर आयुष्य म्हणजे वर्तमान आहे। म्हणूनच केवळ वर्तमानाचा विचार करा। आयुष्यात दुःख मिळण्याचे कारण म्हणजे मोठ्या अपेक्षा होय। या अपेक्षांचा त्याग करून बघा आणि मग बघा आयुष्य किती सुंदर आहे। प्रेम आणि आस्था या दोन गोष्टी आपल्या हातात आहेत। आपल्या मनात एकदा भक्ती निर्माण झाली तर कणाकणात ईश्वराचे दर्शन घडते। अहंकार बाळगल्याने मनुष्याची प्रतिष्ठा, वैभव आणि वंश या तिन्हींचा विनाश होतो। कुणाला काही दिल्याचा अहंकार कधीही बाळगू नका। कुणास ठाऊक जे तुम्ही देताय ते कदाचित तुमच्यावर असलेले मागच्या जन्माचे कर्ज असू शकते। वाईट कर्म करावे लागत नाही तर ते आपोआप घडते। चांगली कर्मे आपोआप घडत नाहीत तर ती करावी लागतात। जेव्हा तुम्ही ईश्वराशी जोडले जाता तेव्हा ईश्वर तुमची परीक्षा घेतो। काही लोक याला दुःख म्हणतात तर काही लोक यालाच देवाची कृपा समजतात। आयुष्यात कधीही वेळ येवो, कुटुंबाची साथ कधीही सोडू नका। सुख आले तर ते असल्याने कुटुंबाबरोबर दुप्पट होईल, आणि दुःख आले तर कुटुंबाबरोबर असल्याने ते तुमचे दुःख वाटून घेतील। स्वार्थीपणाने नाती जोडण्याचा कितीही प्रयत्न करा, ती नाती कधीच टिकत नाहीत। पण प्रेमाचे नाते तोडण्याचा कितीही प्रयत्न करा, ती नाती कधीच तुटत नाहीत। संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मी तुमची खूप खूप आभारी आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय भारत, वंदे मातरम। थँक्यू।